काँग्रेसचे युवराज, काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून ज्यांना वारंवार लॉन्च केलं जाते ते राहुल गांधी यांनी गेल्या 3-4 दिवसांमध्ये 2 अशी स्टेटमेंट केलेली आहे की ती प्रत्येक भारतीयानं, प्रत्येक देशभक्त भारतीयानं ऐकली पाहिजे। त्यातला पहिला व्हिडिओ हा आपल्यासाठी प्रस्तुत करत आहे। We are now fighting the BJP, the RSS and the Indian state itself. आपण ऐकलं असेल की पहिल्या व्हिडिओवर ते म्हणतात की आमची लढाई इंडियन स्टेट बरोबर आहे। आता हा दुसरा व्हिडिओ। अपने स्थान पर खड़े होंगे नेशनल एंथम के लिए। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल। आपण बघितलं असेल की भारताचं राष्ट्रगीत सुरू असताना हे महाशय लोकांना हात हलवून अभिवादन करत होते, लोकांशी बोलत होते, खाणाखुणा करत होते। हा सरळ सरळ राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान आहे। राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, भारतीय जनमानसाची श्रद्धास्थानं या विषयांबद्दल कधीही थोडीशीही आपुलकी वाटलेली नाही। आपल्याला माहित आहे की नुकतंच प्रियांका गांधींनी, त्यांचं नाव वड्रा आहे पण सगळे प्रियांका गांधी म्हणून ओळखतात त्यांना, तर प्रियांका गांधी वड्रांनी महाकुंभाबद्दल एक अतिशय घृणास्पद असं स्टेटमेंट केलेलं आहे। त्या म्हणतात की इतके पैसे लोकांच्या आंघोळीवर खर्च करण्यापेक्षा ते आणखीन कुठेतरी खर्च करा। म्हणजे भारतीय संस्कृतीचा, हिंदू संस्कृतीचा त्यांना कडभरही अभिमान वाटत नाही आणि आपुलकी वाटत नाही, ही परिस्थिती आहे। दुसऱ्या बाजूला एका ठिकाणी राष्ट्रगीताचा अपमान करणारे राहुल गांधी दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की आपले शत्रू हे केवळ भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसून इंडियन स्टेट म्हणजे भारतीय राज्य हे आपलं शत्रू आहे, असं धडधडीत विधान राहुल गांधींनी केलेलं आहे। प्रसिद्ध आणि विख्यात अर्थशास्त्री ज्यांनी खूप काही शेकडो वर्षांच्या पूर्वी कौटिल्य अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये अशा स्वरूपाच्या राजकीय काही गोष्टींच्या बद्दल त्यांनी मीमांसा केली। त्या आर्य चाणक्यांनी आपल्या एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे की परदेशी स्त्रीच्या पोटी जन्माला आलेला बालक हा कधीही देशभक्त होऊ शकत नाही आणि राहुल गांधी ते वारंवार दाखवतायत। राहुल गांधींना नेता मानणाऱ्या अनेक पढत मूर्खांना माझी विनंती आहे की हे 2 व्हिडिओ बघा आणि समजून घ्या की राहुल गांधी हा भारतीय व्यवस्था पूर्णपणे नष्टप्राय करण्यासाठी जन्माला आलेली एक प्रवृत्ती आहे आणि अजिबात त्याच्या पाठीमागे राहू नका, ही हात जोडून विनंती।